धिस आणि दॅट. धिस म्हणजे जवळची वस्तू, दॅट म्हणजे लांबची वस्तू, आणि दोन्ही एकवचनी आहे. एकवचनी जेव्हा बोलायचं असेल तेव्हा आपण धिस जवळच्या वस्तूला, दॅट लांबच्या वस्तूला म्हणणार आहोत. दिस इज माय पेन. दिस इज माय पेन. हे माझं पेन आहे. याचा अर्थ पेन माझ्या जवळ आहे कुठेतरी आणि मी म्हणते हे माझं पेन आहे. दिस इज माय पेन. दॅट इज अ ट्री. दॅट इज अ ट्री. आता ट्री म्हणजे झाड. झाड लांब कुठेतरी आहे आणि मी दाखवते की ते झाड आहे, त्यावेळेला मी म्हणणार दॅट इज अ ट्री. ऑफकोर्स पेन आणि झाड दोन्ही एकवचनी आहे. दिस हाऊस इज माइन. दिस हाऊस इज माइन. हे घर माझं आहे. दिस हाऊस इज माइन. आता हे घर म्हणजे माझ्या समोर असेल किंवा मी असेल त्या घरात आत्ता, तेव्हा हे घर माझं आहे म्हणताना मी दिस म्हणणार, एकवचनी आहे. दॅट इज युअर हाऊस. दॅट इज युअर हाऊस. ते तुझं घर आहे किंवा तुमचं घर आहे. आता ते घर म्हणजे तिथे लांब कुठेतरी मी दाखवते की ते तुमचं घर आहे, तेव्हा मी म्हणणार दॅट इज युअर हाऊस. दॅट वापरणार. धिस इज हिज लॅपटॉप. धिस इज हिज लॅपटॉप. हा त्याचा लॅपटॉप आहे. आता लॅपटॉप जवळ आहे आणि मी म्हणते हा लॅपटॉप त्याचा आहे, म्हणून धिस म्हटलं एकवचनी परत. दॅट इज हर लॅपटॉप. दॅट इज हर लॅपटॉप. आता लॅपटॉप तिचा आहे. तो लॅपटॉप लांब आहे, एकच आहे आणि तेव्हा मी म्हणते लांब असल्यामुळे दॅट इज हर लॅपटॉप.